कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 1. आई बाबा, माझं उद्यापासून कॉलेज चालू होते. मला तिथे हॉस्टेलवरच राहावं लागणार आहे. मी खूप मिस करेल तुम्हाला. आरोही तोंड बारीक करून हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसत म्हणते. अरे बाळा, हळूहळू होईल सवय. विनायकराव म्हणतात, म्हणजे आरोहीची बाबा म्हणतात. रुसूबाई, आरोहीची आई म्हणते. तर रडून रडून डोळे सुजून घेतले होते आरोहीने. पण एवढ्या लांब पाठवण्याची गरज आहे काय? तिचं शिक्षण तर इथे पण होऊ शकतं ना, रुसूबाई रडत म्हणते. अगं, आता काही बोलू नकोस. जाऊ दे सुखाने तिला. आपली एकुलती एक मुलगी आहे. तिला नाही शिकवायचं तर कुणाला शिकवायचं? आणि ती हुशार पण आहे, समजूतदार पण आहे, विनायकराव रुसूला समजावतात. आरोही एकुलती एक. तिचे वडील गावचे सरपंच असतात. दिसायला एकदम सुंदर होती. लांब सडक कमरेपर्यंत वाढलेले केस होते. गोरी पान होती. पाणीदार घारे डोळे होते आणि स्वभाव असा की कुणाच्याही मनात काही क्षणात घर करून बसेल. साधी आणि भोळी होती. BSc मध्ये फर्स्ट कॉर्नर आणि जिल्ह्यातील ती पहिली आली. त्यामुळे MSc साठी तिचा नंबर मुंबईच्या नामांकित कॉलेजमध्ये लागला होता. ती खूप खुश होती, कारण तिला स्कॉलरशिप भेटणार होती. अर्थात तिला जास्त पैसे खर्च करायची गरज पडणार नव्हती. पण तिकडे बाहेर राहावं लागणार होतं. ती कधीच अशी घर सोडून बाहेर राहिली नव्हती, म्हणून तिला थोडं वेगळं वाटत होतं. मनात थोडी भीतीही होती, पण डोळ्यात उद्याची खूप सारी स्वप्न घेऊन होती. तिची मैत्रीण सायली ही तिच्यासोबत जाणार होती. दोघी तिथे हॉस्टेलमध्ये राहणार होत्या. आरोही आणि सायली दोघी सकाळी ट्रेनमध्ये बसतात. पूर्ण एक दिवस त्यांना जायला लागणार होता. तिने मनात ठरवलं होतं, एकदा तिथं गेलं की सर्व स्वप्न पूर्ण करायची. डोळ्यांना लागलेली उद्याची आशा, मिळाली नवी जीवनाला दिशा. पंख दिलेत घ्यायला उंच भरारी, स्वप्न आता पूर्ण करून सारी. आहे जेव्हा आधार बापाचा, आईचाही पाठिंबा आहे. मग बघावी आता वाट कशाची, शिखर विजयाचे आता गाठायचे आहे. आरोही पहिल्यांदाच असं एकटी प्रवास करत होती. तिने बॅगमध्ये असणारं एक बुक काढलं आणि डोळ्यावर चष्मा चढवून ती काहीतरी वाचत बसली होती. सायली तिच्या शेजारी बसून कानात हेडफोन टाकून डोळे लावून मस्त गाणी ऐकत होती. तिच्या समोरचं सीट मोकळं होतं. आरोहीने तिची बॅग तिथे ठेवली. एक्सक्यूज मी, या बॅग्स कुणाच्या आहेत? एक मुलगा त्यांच्याकडे बघत म्हणाला. बुकमध्ये डोकं खुपसलेल्या आरोहीने बुक मान वर करून काढली आणि त्याच्याकडे बघितलं, तर ती बघतच राहिली. तो मुलगा तिला खूप हँडसम वाटला. बहुतेक तो खूप एक्सायटेड करत असावा आणि त्याच्या पिळदार शरीरावर कडे पाहून तिला असं वाटलं. त्याचे बोलके डोळे, गोरा रंग आणि केस सेट केलेले बघून आरोहीची तर विकेटच पडली. पहिल्यांदाच ती असं काहीतरी अनुभवत होती. तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर कुणीतरी चुटकी वाजवली आणि ती भानावर आली. असे तुला 4 डोळे आहेत, पण मी दिसलो नाही वाटतं. तुझं मला बघून झालं असेल तर या बॅग उचलतेस का? थोडंसं हसत त्या मुलाने आरोहीकडे बघितलं. तिला मात्र आता त्याचा राग आला होता. मनातल्या मनात तिने त्याला शिव्याही दिल्या आणि स्वतःलाही, आरोही खरंच खूप मूर्ख आहेस. काय गरज होती त्याच्याकडे असं बघत बसायची? असं म्हणत तिने बॅग उचलल्या आणि वरती बॅग ठेवायच्या ठिकाणी ती बॅग ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. पण बॅग जड होत्या आणि तिचा वरती हातही जात नव्हता. तो मुलगा तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. तिने तिरकी नजर करून त्याच्याकडे पाहिले. तो हसत होता. सिरियसली गॉडजी, तुम्ही पण हसताय ना माझ्यावर? आणि त्यात हा मुलगा, हे नाही की मला मदत करावी, माझ्याकडे बघून हसतोय, उलट खडूस कुठला? आरोही डोळे बारीक करत मनातल्या मनात बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघून मात्र तो मुलगा हसत होता. तिला असं बघून तो मुलगा उठला आणि त्याने तिच्या हातातून बॅग घेऊन वरती ठेवली. तशी आरोही त्याच्याकडे वळाली. आता दोघांमध्ये अंतर खूप कमी होतं. पहिल्यांदाच कुणी मुलगा असा तिच्या एवढा जवळ बघून तिच्या पोटात जणू गोळा आला होता. तिने त्याच्या डोळ्यामध्ये न बघताच मान खाली घालून सीटवर बसून परत बुक तोंडाजवळ धरत त्याला थँक्स बोलली.
त्याने तिच्याकडे पाहिलं. त्या बुक मागूनही तिच्या ओठावर असलेले गोड स्माईल त्याला दिसत होते. तसं मी खडूस नाही आहे. असं 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 अंश नाव आहे माझं. तो मुलगा हसत म्हणाला. ओ जी, याला कसं कळलं आपण याला खडूस बोललो? आपण मनातल्या मनात बोललो होतो ना? नक्की. मग याला कसं ऐकू गेलं? आरोही आता अजून किती माती खाणार? आरोही स्वतःशीच फुटफुटत स्वतःच्याच डोक्यात टपली मारते आणि मनातल्या मनात स्वतःला खूप शिव्या देते. नाही, तसं काही नाही. आरोही बुकचं पेज उलटत म्हणते. तसं ती जे काही वाचत होती त्यावर तिचं लक्ष कधीच उडालेलं होतं. ओके, तो खांदे उडवत बोलतो.